या ठिकाणी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आदरणीय या ठिकाणी उदय सामंत साहेब या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून प्रेमापुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावण्याच्या हेतून निलेश साहेबांचा सत्कार या ठिकाणी करतायत आणि भरभरून शुभेच्छा देत आहेत। यानंतर या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून जिल्हा प्रमुख आदरणीय दत्ता सामंत यांना प्रास्ताविकातून आपल्या भावना व्यक्त करण्याची विनंती करतो। महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, तुमचे आमचे प्रेरणास्थान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय माजी मुख्यमंत्री, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, आमचे नेते आदरणीय राणे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय लाडके कार्यसम्राट आणि हिंदू रक्षणार्थ ज्यांनी वाहून घेतलेलं नेतृत्व आदरणीय नितेशजी राणे साहेब, आदरणीय वहिनी ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, ते या कुडाळ मालवणचे लोकप्रिय कार्यसम्राट असे आमदार आदरणीय निलेशजी राणे साहेब, उपनेते आंग्रे संदीप कुर्तडकर, आमचे बाळू गुबल, सुरेश आत्रेकर, संजय पडते, दीपलक्ष्मी पडते, महिला जिल्हा प्रमुख सौ कुडाळकर, दीपक पाटकर, व्यासपीठात सर्वच उपस्थित मान्यवर बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो, उद्या 17 तारीखला निलेशजींचा वाढदिवस होता। आम्ही फोनवरती त्यांच्याशी संपर्क साधला, साहेब आम्हाला यावेळी मालवण बोर्डिंग येथे तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे, आम्हाला वेळ द्या। निलेशजी म्हणाले महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि माझा वाढदिवस सोमवार या दिवशी येतोय, त्यामुळे मी एक लोकप्रतिनिधी आहे, मला त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे, मला कामकाजावरती लक्ष देऊन माझ्या मतदारसंघामध्ये जे मूलभूत जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मांडले पाहिजे। आम्हाला राणे साहेबांनी शिकवण दिली आहे की कामकाजाचा वेळ असताना अन्य गोष्टी करायचे नाही। मी तुम्हाला रविवारचा टाइम देतो आणि त्याप्रमाणे रविवारचा आम्हाला वेळ निलेशजीने दिला उद्या अधिवेशन असल्यामुळे। आणि आपल्याला माहिती आहे गेले 3 महिने निलेशजी या मालवण कुडाळमधून निवडून आल्यानंतर कशा प्रकारे काम करतायत हे आपल्याला आता 5 एसटी दिसत आहेत नवीन। हे 5 एसटी निलेशजींच्या माध्यमातून पालकमंत्री नितेशजी राणे असतील, राणे साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपल्याला नवीन 5 एसटी या 3 महिन्यामध्ये निलेशजीने आम्हाला मिळवून दिले। एक ॲम्ब्युलन्स दिली, अनेक प्रश्न मुंबई गोवा रस्ता असो, मच्छीदारांचे प्रश्न असो, प्रत्येक प्रश्नावरती अभ्यासपूर्वक भाषण विधिमंडळ मध्ये करताना आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल। आज आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फिरत असताना प्रत्येक जण म्हणतोय गेल्या 10 वर्ष आम्ही चूक केली, अतिशय हुशार आणि बुद्धिमान आणि कर्तव्यदक्ष असा आमदार आम्ही खरोखरच आता आम्ही निवडून दिले आहे। अशा प्रकारचे उद्गार जेव्हा आम्हाला ऐकायला येतात तेव्हा खरोखरच आमचं ऊर भरून येतं। आज निलेशजी प्रत्येक विषयावरती जेव्हा बोलतात तेव्हा जुने जाणते सुद्धा आमदार मंत्री सुद्धा बघत राहतात, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन नितेशजी तर किल्लाच लढवत आहेत। नितेशजीने पारंपरिक मच्छीमारांना जो 3 महिन्यामध्ये मंत्री झाल्यापासून जो काही न्याय दिलाय, नाही तर पहिले आमदार बोटीवर जायचे आणि बोटी पकडून आणायचे, परंतु नितेशजी साहेबांनी अभ्यासपूर्वक मंत्रिपद घेतल्यानंतर सर्वच पर्सनॅलिटीला योग्य तो धडा शिकवला आणि पारंपरिक मच्छीमारांना खऱ्या अर्थाने ही 2 मुलं राणे साहेबांची आहेत। मला या मी उदय सामंतच्या अगोदर बोललो, उदय सामंत साहेबांना जायचं आहे, पण मी तुम्हाला मुद्दाम मी तुमच्या आधी बोललोय। निलेशजींना शिंदे साहेबांनी तिकीट दिलं आणि या 3 महिन्यामध्ये शिवसेनेचं जे वातावरण निलेशजींनी केलंय, निलेशजींच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना उभी राहत आहे, कारण तुम्ही एक महत्वाचा घटक आहे शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर। आम्हाला 2-2.5 वर्षामध्ये आम्हाला मंत्रिपद पाहिजे आहे त्या कोट्यातून,
म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी थांबवलंय. आमचे आमदार या ठिकाणी कष्ट करतायत, संघटना वाढवतायत. आपल्याला या जिल्ह्यामधला फरक शिमगा रोमाट प्रत्येक गावामध्ये असताना सुद्धा वेळेवर लोक आशीर्वाद देण्यासाठी निलेजीने आल्यात. प्रत्येक गावामध्ये आज शिमग्याचे उत्सव आहेत, होळीचे उत्सव आहेत, निशाणा बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हे बघितलं पाहिजे की निलेशजी ज्याप्रमाणे काम करतायत त्यामुळे तुम्ही शिंदे साहेबांना या ठिकाणी जाऊन ते सगळं पोचवलं पाहिजे. आणि आमच्या कार्यकर्त्यांची आग्रह आहे, 2.5 वर्षामध्ये जे परिवर्तन होणार आहे, खाती बदल होत असतील, त्या खात्यामध्ये निलेशजी मागणार नाही, पण आमचा हक्क आहे. जर तुम्हाला शिवसेना या ठिकाणी मजबूत होई पाहिजे असेल तर निलेशजींना तुम्हाला आशीर्वाद द्यावाच लागेल. यासाठी मी तुमच्या अगोदर बोलतोय. तुम्ही वेळात या ठिकाणी देऊन आलात. राणे साहेबांची 2 मुलं आहेत. आज मला खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 90 मध्ये राणे साहेब आले. आणि पक्ष महायुतीचा कुठचाही असो, मी ठामपणे सांगू शकतो, मी जरी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असलो तरी आम्ही राणे साहेबांच्या इशाऱ्यावरती चालणारी माणसं आहोत. राणे साहेब जे बोलतील, जे सांगतील तेच आम्ही करणारी माणसं आहोत. त्यामुळे हे सगळं ह्या जिल्ह्यातलं जे राजकारण आहे, हे जे कार्यकर्ते आहेत, हे राणे साहेबांच्या शब्दावरती एक संघ चालणारी ही सगळी मंडळी आहे. हे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगेन. राणे साहेब म्हणजे आमचं कुटुंब आहे. आम्हाला राणे साहेबांनी कुठलाही आदेश द्यायचा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तो पालन करायचा. त्यामुळे इथे महायुती जरी असली तरी अंतिम राणे साहेब जे सांगतील तेच या ठिकाणी होणार. कोणीही लक्ष्मी रेषा राणे साहेबांच्या आदेशाशिवाय ओढाळू शकत नाही, एवढं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आम्हाला दिली आणि आज निलेशजींच्या वाढदिवसाला मोठ्या संख्येने या कुडाळ मालवंती या ठिकाणी जनता या ठिकाणी उपस्थित राहिली आहे. मी सर्वांना धन्यवाद देतोय. शिमग्याचा उत्सव असताना सुद्धा निलेशजीने 3 महिन्यामध्ये जे काम केलं आहे त्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही संध्याकाळी 5 वाजल्यापासून या मैदानावरती उपस्थित राहिला. निलेशजींना आता आनंद वाटेल की मी जे काम करतोय ते अजूनही तळमळीने तुमच्यासाठी मला काम करायला पाहिजे. हे उत्तेजन, उत्साह तुम्ही निलेशजींमध्ये तुम्ही निर्माण केलात असं माझं म्हणणं आहे. मी निलेशजींच्या वाढदिवसाला परमेश्वराला प्रार्थना करीन की निलेशजींना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य द्यावं. त्यांच्या नेतृत्वाखाली या सिंधुदुर्गातली जी संघटना आहे ती भक्कमपणे शिवरायांनी बांधलेल्या संघटनेप्रमाणे उभी राहो आणि त्यांना यश यावं एवढं सांगतो आणि माझं प्रास्ताविक थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. दत्ता सामंतांचं प्रास्ताविक म्हटल्यानंतर उत्स्फूर्तता, उदंडता असते आणि त्यामध्ये शब्दात प्रेमापुलकी, जिव्हाळ्याचं बंधन निभावण्याची वृत्ती. एकदा सामंत साहेबांसाठी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होते. थोडासा प्रोटोकॉल मध्ये बदल करण्यात येतोय, कारण कार्यसम्राट नामदार उदय सामंत साहेब यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. त्यामुळे सगळ्यांची या ठिकाणी अशी विचारून प्रोटोकॉल मध्ये थोडासा बदल करण्यात आला आणि सर्वप्रथम उदय सामंत साहेबांना मनोगतासाठी या ठिकाणी मी थोडा सुपूर्द करतो. कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले देशाचे माजी मंत्री, विद्यमान रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आदरणीय राणेसाहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय नितेश राणे, आम्हाला सगळ्यांनाच मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वहिनी,
व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे उत्सव मूर्ती सत्कार मूर्ती आदरणीय निलेशजी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत, उपनेते संजयजी आंग्रे, त्यांच्यासोबत निलेशजींना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सहकारी मित्र. आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की उद्या अधिवेशन आहे आणि अधिवेशनाचं भान ठेवून माझा वाढदिवस त्या दिवशी साजरा नाही झाला तरी चालेल. तुम्ही साजरा करणार असाल तर तुम्ही साजरा करा, परंतु मी विधानसभेत जाणार आहे हे सांगणारा 288 आमदारांपैकी पहिला आमदार जर कोण असतील तर ते निलेशजी राणे असतील. कारण मी देखील गेली 25 वर्ष विधानसभेमध्ये काम करतोय. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी असेल, कार्यकर्त्यांच्या इच्छेपोटी असेल, अनेक कार्यक्रम मला देखील विधानसभेचं अधिवेशन सोडून करावे लागले. पण निलेशजी, आजच्या कार्यक्रमानंतर माझ्या मनामध्ये देखील मी बदल करून घेतलेला आहे की भविष्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन चालू असताना वैयक्तिक कुठचा जरी कार्यक्रम असला तरी विधानसभेमध्ये खाडा टाकायचा नाही. हा तुम्ही निर्माण करून दिलेला आदर्श हा फक्त तुमच्या पुरता मर्यादित नाही, तर 288 आमदारांपुरता आहे, 287 आमदारांपुरता मर्यादित आहे. आणि म्हणून मला असं वाटतं एक चांगलं नेतृत्व मी मगाशी राणे साहेबांना देखील सांगितलं. आणि जे खरं आहे ते बोलायला कोणाच्या विचाराची आवश्यकता आहे, कोणाच्या भीतीची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. मी देखील 20-22 वर्ष आज विधानसभेमध्ये काम करतोय, परंतु गेले 2 आठवडे मी राज्याचा मंत्री आहे, नितेशजी देखील मंत्री आहेत, आमच्यावरची जबाबदारी पडते ती आम्ही पार पाडतो. परंतु विधानसभेचा आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये कसा निधी आणला पाहिजे हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर प्रामाणिकपणानं सांगतो की ते देखील निलेशजींकडनं शिकलं पाहिजे. निलेशजी, पहिलं भाषण ज्यावेळी तुमचं सुरू झालं ते विधानसभेच्या बाहेरची तुमची भाषणं ऐकलेली होती, त्याच्यावर मी देखील घाबरून होतो. पण तुमचं भाषण ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं बॅरिस्टर नागपेंची, प्राध्यापक मधु दंडवतेंचा वारसा तुम्ही विधानसभेमध्ये चालू शकता, इतकं भाषेवरचं प्रभुत्व आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं. मी आजही सांगतो, आज राज्याचा मंत्री म्हणून मी काम करतोय, 3 वेळा 4 वेळा राज्याचा मी मंत्री राहिलोय. परंतु ज्या पद्धतीनं काही विषय निलेशजींनी विधानसभेमध्ये प्रेझेंट केले, दाखवले, सरकार जरी आपलं असलं तरी सरकारला जाब विचारणारा आमदार कसा असतो हे देखील त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पहिल्या भाषणाला तर मला भीती वाटली होती की मुख्यमंत्र्यांना तुम्ही जे प्रश्न विचारले होते तर मुख्यमंत्री कसे रिॲक्ट होतील हे सगळे बघत असताना तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी देखील शाबासकी दिली हे बघणारा याचा साक्षीदार मी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दत्ता सामंतांनी जे सांगितलं की 3 महिन्यात जर तुम्ही 5 एसटी आणू शकता तर 5 वर्षामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्याच एसट्या इकडे आणू शकता, ही देखील खात्री माझी आहे. आणि त्यांच्यामध्ये झालेला राणेसाहेब आमूलाग्र बदल हा आम्ही बघितलेला आहे. ज्या पद्धतीने त्यांचं भाषण आहे, ज्या पद्धतीनं शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्याकडनं काम करण्याची पद्धत आहे. म्हणजे त्यांनी कुठचंही जरी भाषण केलं तरी शेवटी ते कुडाळ मालवणवरच येतात. म्हणजे मुंबई पुण्यावर केलं, चंद्रपूरवर केलं, तर या सगळ्याचा शेवट ते माझ्या कुडाळ आणि मालवण मतदारसंघाला निधी मिळावा माझी भावना निलेशजींची असते आणि आम्ही देखील शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मगाशी कुठेतरी सांगितलं की मी प्रोटोकॉल पाळतो. मी आज प्रोटोकॉलसाठी आलो नाही, मी फक्त राणे कुटुंबियांच्या प्रेमापोटी आलोय आणि निलेशजींच्या प्रेमापोटी आलेलो आहे. त्याच्यामुळे राजशिष्टाचार, प्रोटोकॉल हे राजकारणामध्ये फार मोठे मिळत असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन देखील फार मोठे संबंध निर्माण झालेले असतात आणि त्याच संबंधातच मी निलेशजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं आलो. मगाशी निलेशजी, मी असं म्हटलं की आज बऱ्याच वर्षानंतर राणेसाहेबांशी खऱ्या अर्थानं गप्पा मारण्याची संधी मिळाली. राणेसाहेबांची वागण्याची पद्धत राणेसाहेबांना अनुभवलं अनेक कित्येक वर्ष. पण राणेसाहेब मगाशी बोलताना असं म्हणाले की उदय आहेच तसा आहे, परंतु राणेसाहेब हे जे काही आम्ही जे शिकलो ते तुमच्यामुळेच शिकलो. कारण आजच्या गप्पात हे सिद्ध झालं की राज्याचे मुख्यमंत्री राणेसाहेब होते, देशाचे केंद्रीय मंत्री राणेसाहेब होते, परंतु आज आमच्याबरोबर जे गप्पा मारत होते ते एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गप्पा मारत होते. आणि तोच कार्यकर्ता निलेशजी आणि नितेशजींमध्ये आम्ही टिकलेला बघतो. हे महाराष्ट्राचं आणि सिंधुदुर्गाचं भूषण आहे. त्याच्यामुळे आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम पूर्वसंध्येला जरी असला
तरी देखील तुम्ही या कार्यक्रमातनं देखील एक आदर्श देताय. छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं सुराज्य आणण्याचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या देशाला प्रेरणादायी कसं होतं हे देखील आपण वाढदिवसाच्या निमित्तानं दाखवणारा कार्यक्रम मतदारसंघामध्ये आणलाय, हे देखील घोषणावं आहे. नाहीतर वाढदिवसाच्या निमित्तानं होणारे महाराष्ट्रातले कार्यक्रम, देशातले कार्यक्रम तुम्ही आम्ही सगळ्यांनीच बघितलेले आहेत आणि त्या कार्यक्रमानंतर 8 दिवस त्या कार्यक्रमाच्या ब्रेकिंग न्यूज झालेल्या आहेत, त्या देखील आपण बघितलेल्या आहेत. परंतु पुढच्या पिढीला आपल्या कार्यकर्त्यांना आपण ज्या पक्षामध्ये काम करतो, आपण ज्यांचा विचार मांडतो, त्या आदर्श असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा कायमस्वरूपी त्यांच्या डोळ्यासमोर असला, ही आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय त्याबद्दल देखील आपला एक सहकारी म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. खरं तर मागच्या वेळी देखील व्यासपीठावर राणेसाहेब असताना मी कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेलो होतो. आज देखील राणेसाहेब तुम्ही कार्यक्रमाला आहात. खरं तर मी आपली जाहीरपणाने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, कारण उद्या माझ्या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री येत आहेत आणि तो कार्यक्रम असल्यामुळं त्याचं नियोजन बघण्यासाठी जी 10 वाजताची बैठक मी रत्नागिरीमध्ये आयोजित केलेली आहे त्या बैठकीला मला उपस्थित राहायचं आहे आणि म्हणून दुसऱ्यांदा कार्यक्रम हा सोडून गेल्यानंतर देखील राणेसाहेब माझ्यावर रागावणार नाहीत ही खात्री बाळगतो. पुन्हा एकदा निलेशजी तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या आणि राणे कुटुंबियांच्या मनामध्ये असलेल्या सगळ्या आशा आकांक्षा परमेश्वरानं पूर्ण कराव्यात या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उदय सामंत साहेब. व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावताना तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि निलेश साहेब खरं तुम्हाला सांगतो सामंत आडनावाची जी माणसं आहेत ती हात राखून कधी ठेवत नाही. तुमची कर्तबगारी त्याबद्दल एवढं भरभरून बोलले उदय साहेब की तुमच्या कार्यतत्परतेची पोचपावती होती. एकदा निलेश साहेबांसाठी उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे ही आग्रहाची विनंती करतो. या ठिकाणी ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय सत्कार मूर्ती आदरणीय कार्यसम्राट निलेश राणे साहेब या ठिकाणी मनोगतातून भावना व्यक्त करण्यासाठी येत आहेत. सन्मान्य राणेसाहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे, सन्मान्य दत्ताजी सामंत, व्यासपीठावर माझी आई, व्यासपीठावर सर्वच मान्यवर, उदयजी आत्ताच त्यांचं मनोगत व्यक्त करून पुढच्या कार्यक्रमासाठी निघाले, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सामंत साहेब आपण आणि आपल्या सगळ्या सहकार्याने हा खरं तर राणेसाहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम वाटतोय. तुम्ही माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याचा एवढा मोठा वाढदिवस साजरा केला, मनापासून मी तुमचे आभार मी मनापासून मानतो. की खरं तर नितेशलाही माहिती आहे मी काय वाढदिवस वगैरे साजरा करणारा माणूस नाही. अनेक वर्ष मी वाढदिवस साजरा केलेला नाही, पण अशी सामंत साहेबांसारखी देवासारखी माणसं मिळाली की ते वाढदिवस असो किंवा कुठे मोठे पण द्यायचं असेल तर ते निलेश राणेलाच देतात आणि तेच मला असं वाटतं माझ्या नशिबाचा तो भाग आहे की मला अशी देवासारखी माणसं भेटली. मी खरोखरच सामंत साहेब आपला परत एकदा आभारी आहे. हा कार्यक्रम करत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे आलात. खरं तर मला सामंत साहेब दुसऱ्यांच्या वाढदिवसाचं मनोगत मला चांगलं जमतं. माझ्याच वाढदिवसाचं मनोगत मी कधीच असं बोललेलो नाही म्हणून मला सुचत नाही. कारण का एवढे मोठे वाढदिवस करणं हे फक्त माझ्या जीवनामध्ये मी माझ्या राणे साहेबांचेच केले. दुसऱ्यांचे वाढदिवसच मला माहित नाही की एवढे माझेही मोठे वाढदिवस होऊ शकतात. हे मला पहिल्यांदाच आपण दाखवलं, माझ्या या सगळ्या व्यासपीठाने दाखवलं. मी मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की मला लहानपणापासूनच राणे साहेबांचा वाढदिवस एक सण म्हणूनच वाटायचा की वाढदिवस कसा साजरा असावा आणि कोणाचा साजरा करावा
तर तो फक्त माझ्या वडिलांचा साजरा करावा हीच भावना घेऊन मी अनेक त्यांच्या वाढदिवसाला त्यांचा वाढदिवस मोठा कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले. मी असेल, नितेश असेल, त्यांनी पण आपल्यापेक्षा मोठा वाढदिवस हा साहेबांचा असावा, वडिलांचा असावा म्हणून त्यांनी अनेक वर्ष खूप मोठे मोठे कार्यक्रम राणे साहेबांसाठी घेतले. हे सांगत असताना आपण आज जो कार्यक्रम इकडे उभा केला, संध्याकाळी 5 वाजेपासून आपण इकडे गर्दी केली. खरं तर अजून एक योगायोग आहे आणि माझ्यासाठी फार मोठं म्हणजे काय म्हणावं त्याला, समाधान आहे, आनंद आहे की उद्या 17 तारीख माझा वाढदिवस आणि तिथीनुसार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण उद्याच. हाही एक माझ्यासाठी फार मोठं कारण आहे माझ्या वाढदिवसाचं. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जे जे काय माझ्याबद्दल मागच्या 3 महिन्यामध्ये मी करायचा प्रयत्न केला, मी मनापासून करायचा प्रयत्न केला. 10 वर्षाच्या जे काही झालं, पराभव झाले वगैरे, मी काय त्याच्यात जात नाही. पण मला लोकांनी निवडून दिलं, ते काहीतरी करण्यासाठी दिलं. मागे जे झालं नाही ते सांगण्यासाठी दिलेलं नाही, याची जाणीव ठेवून मी कामाला लागलो. आणि जसं मी निवडणुकीला सांगत होतो की जेव्हा मी त्या सभागृहात उठीन बोलायला, आपल्याला अभिमानच वाटेल असं मी तिथे सभागृहामध्ये काहीतरी बोलीन, असं काहीतरी करीन. आणि मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला. मी फार काय मोठं केलं अशातला माझा सांगण्याचा माझा काही भाग नाही. जसं उदयजींना भीती होती की त्यांनी नेहमी बाहेरचीच भाषणं ऐकलेली होती, हा सभागृहात काय बोलेल, हा कसा बोलेल, ही अनेकांच्या मनामध्ये भीती होती. पण राणे साहेबांना इतके वर्ष जे मी गॅलरीत बसून बघायचो, त्यांचा खास करून विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांचा जो कार्यकाळ होता तो मी फार जवळून बघितला. त्यांच्याबरोबर त्याच काळामध्ये मी महाराष्ट्र फिरलो. विरोधी पक्ष नेता कसा असावा, मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ त्यांना फार कमी महिने मिळाले, पण विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी जे महाराष्ट्राची विधिमंडळ गाजवली, अजूनपर्यंत नितेशलाही आपण विचारा, सामंत साहेब, अजूनपर्यंत राणे साहेबांचं नाव त्या सभागृहात घेतलं जातं की कामकाज करावं तर ते राणे साहेबांनी करावं विधिमंडळाचं. आणि अनेक वर्ष मी त्यांना गॅलरीत बसून बघायचो. त्यांनी 3-3 तास भाषणं केलेली आहेत, विदर्भावर केलेली आहेत, अनेक विषयांवर त्यांनी त्यांची विधिमंडळातली भाषणं मी तिथे बसून ऐकले. आणि महाराष्ट्रातले त्यांचे दौरे मी जवळून बघितले. आणि म्हणून नेमकं काय करावं त्या विधिमंडळामध्ये जाऊन हे मला त्यांच्याकडून शिकता आलं, हे माझं भाग्य आहे. आणि एक छोटासा प्रयत्न मी तोच केला. मला आज 12 दिवस झाले विधिमंडळामध्ये. 12 दिवसापैकी 2 दिवस विधिमंडळ लगेच बंद झालं, कामकाज झालेलं नाही. या 10 दिवसामध्ये माझ्या कुडाळ मालवण मतदारसंघासाठी जे काय करता आलं, जेवढा आवाज, जे काय मांडणी योग्य पद्धतीने करता आली ते मी प्रामाणिकपणे केली. आपण जो आशीर्वाद मला दिलात त्याची परतफेड शब्दांनी होऊ शकत नाही. मी किती जरी काम केलं तरी कामाने देखील होऊ शकत नाही. हे आयुष्यभराचे तुमचे जे ऋण माझ्यावर आहेत, हे फेडता फेडता माझं अख्खं आयुष्य जरी गेलं तरी ते कमी आहे तुमच्यासाठी. ही समज घेऊन मी कामाला लागलो असल्यामुळे आपण मला जी संधी दिली ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला कधी 3 महिन्यामध्ये संधी मिळाली नव्हती तुम्हाला तुमचे आभार व्यक्त करण्याची. आज ती संधी मला मिळाली कारण का ह्या माझ्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आपण आलेला आहात. कानाकोपऱ्यातून आपण कधी कधी अनेक कुठल्या ना कुठल्या गावातून मला फोन करतात, साहेब तुमचं भाषण चांगलं. तर ते मनाला का आनंद वाटलं की ती भाषणं जेव्हा माझे वडील बघतील, जेव्हा माझी आई बघेल, तेव्हा त्यांना आनंद होईल की बघ हा माझा मुलगा ज्याला सगळ्यांनी कमी लेखलं होतं, आज बघ माझ्या मुलाबद्दल लोक काय म्हणतात. शर्यत ती आहे ना कुठल्या मंत्रिपदासाठी आहे, ना कुठल्या मोठ्या पदासाठी आहे.
ज्यांनी सांगितलं होतं ना की हा नाही करू शकणार, हे त्यांच्यासाठी आहे. मला खरोखरच कोणाला काही सिद्ध करायचं नाही, ना विरोधकांना नाही कोणालाही, पण ही शर्यत स्वतःशी होती की कुठेतरी मी राणे साहेबांना तेव्हाच सांगितलं होतं. तेव्हा तिकीट मिळणार की नाही सामंत साहेब तेव्हाही माहीत नव्हतं. पहिलं तिकीट मिळत नव्हती असं लोकांना वाटत होतं. मी तेव्हाही सांगत होतो, बरोबर सामंत साहेब, मी 100% तिकीट घेऊन येणार, आणि मी तिकीट घेऊन आलो. मी बोलो कुठूनही घेऊन येईल पण तिकीट मलाच मिळणार. नंतर सांगत होते काय खरं नाही, तिकीट मिळाली पण सांगत होते काय खरं नाही. नंतर काही दिवस पुढे गेले तर बोलले कठीण आहे पण बघूया. नंतर काही दिवस पुढे गेले, नाही साहेब तुम्ही किमान 25,000 निवडून येणार. नंतर काही दिवस पुढे गेले, साहेब अतिटटीच आहे, एवढं सोपं समजू नका. मी बोलले हे लवकर मला म्हातारे करणार, काय यांचं खरं नाही. पण मी राणे साहेबांना तेव्हाच सांगितलं होतं, म्हटलं साहेब तुम्ही काळजी करायची नाही, एक मतांनी काही ना पण मीच निवडून येणार. मग जे काय करावं लागेल ते करावं लागेल ते मी सगळं करणार. कारण का मला माहिती होतं की माझ्या घरासाठी इवन नितेश तो सांगू शकणार नाही, पण त्याच्यासाठी त्याच्या मतदारसंघामध्ये तो जेवढं लक्ष देत नव्हता तेवढं तो माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष देत होता की नाही ते निलेश काही करून आला पाहिजे. आणि म्हणून मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. हे तुमचं प्रेम आहे सगळ्यांचं तुमचं, हे काय मी या जन्मात फेडू शकीन की नाही मला माहीत नाही. सामंत साहेब आपण पण माझ्यासाठी खूप करता सगळ्यांची, मी काय कोणाचं एकावर नाही, पण सामंत साहेब कसं आहे सर्वात उंच आहे आणि कुठूनही दिसतात, आणि मनापासून ते जे काय करतात माझ्यासाठी, माझ्याकडे त्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही. मी मनापासून खरोखरच आपला सगळ्यांचा आभारी आहे. जास्त बोलत राहिलो तर कुठे कुठे आपण म्हणतो ना कुठेतरी विकनेस येईल बोलता बोलता, म्हणून जास्त काय ते सभागृहामध्ये बोलणं सोपं होतं, ते स्वतःच्या वाढदिवसाला बोलणं फार कठीण असतं, ते आज मला कळलं. पण खरोखरच आपल्या सगळ्यांसारखी ही लोक मला भेटली, सर्व देवासारखी लोक भेटली. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्याला सगळ्यांना एक शब्द देतो की जेव्हापर्यंत राहीन, जेव्हापर्यंत जीव असेल, ह्या मतदारसंघासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या कोकणासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी वाटेल ते करीन, पण आपल्या हिताचंच करीन, एवढं मी तुम्हाला आज या निमित्ताने शब्द देतो. आपण फार मोठ्या संख्येने इथे आलात, आपण सगळे फार मेहनत माझ्या कार्यक्रमाला आपण घेतलीत. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निलेश साहेबांची आज संस्कार संपन्नता प्रामुख्यानं पाहायला मिळाली. कारण उदय सामंत दुपारीच आले होते आणि सगळ्यांची क्रमवारी लावण्यात आली. सत्कार पहिला कोणाचा, त्यावेळी सगळ्यांनीच सांगितलं की आज सत्कार मूर्ती निलेश साहेब आहेत, राणे साहेबांनंतर सत्कार आणि स्वागत त्यांचं करावं. परंतु आपला स्वतःचा वाढदिवस असून सुद्धा लीनता नम्रता वाखणण्याजोगी त्यांनी सांगितलं वाढदिवस जरी माझा असला तरी ते मंत्री महोदय आहेत, त्यांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार पहिला केला पाहिजे. याला म्हणतात घराच्या भिंती संस्कार संपन्नतेनं सजलेल्या असाव्या लागतात, आणि अशा घरामधूनच निलेश साहेब किंवा नितेश साहेबांसारखं नेतृत्व उदयास येतं. निलेश साहेब एका सेकंदात तुम्हाला सांगतो, विश्वाच्या सारीपटावर सगळ्यात सुंदर कपल कुठलं, अनेक जण अनेकांची नावं सांगतील, पण माझा अनुभव सांगतो सगळ्यात सुंदर कपल कुठलं असेल, हसू आणि ज्याच्या चेहऱ्यावरती ते दिसतं ना त्याच्या जीवनातील तो अविस्मरणीय क्षण असतो, आणि तो राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार असतो. तुम्ही म्हटलं माझं मनोगत ज्यावेळी माझे आई बाबा ऐकतील आणि त्यांना ज्यावेळी आनंद होईल तो माझा आनंद अलौकिक आणि अविस्मरणीय असेल. आज ते हसू आणि अश्रू राणे साहेबांच्या आणि नीलमताईंच्या चेहऱ्यावरती दिसलं. भाग्यवंत म्हणून तुम्ही त्या घरात जन्माला आलात. एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन देत. मित्रहो, माणूस जन्माला येतो ना, मित्रहो माणूस जन्माला येतो त्यावेळी विसावतो मातेच्या कुशीत, मृत्यू समयी विसावतो मातीच्या कुशीत. जन्म आणि मृत्यू याच्या मधलं असतं ते आयुष्य.
ती आयुष्यरूपी रांगोळी किती टिपक्याची काढावी ना ते विधात्याच्या हातात असतं, पण त्या रांगोळीत रंग कोणते भरावे त्यासाठी कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, परोपकार, सत्कर्म आणि संस्कार संपन्नता खर्ची घालावी लागते. आणि याचं जिवंत प्रतीक आदरणीय नितेश साहेब ज्यावेळी सिंधुदुर्गाची विकासाची बाजू मांडून धरतात ना, त्यावेळी मी असं म्हणतो की त्यांचं प्रत्येक मनोगत भविष्य काळासाठी विकासाची नांदी ठरते. आज या कार्यक्रमात ते सहभागी झालेत, हसतमुख चेहरा. मी त्यांना आदरपूर्वक या ठिकाणी येण्याची विनंती करतो आणि मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करण्याची विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार, आमचे नेते सन्मान्य राणेसाहेब, सन्मान्य आई, कुडाळ मालवणचे फिक्स आमदार, शिवसेनेचे नेते सन्मान्य निलेश राणेसाहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंतजी, मंचावर उपस्थित असलेले शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित असलेले सर्वच आमचे सहकारी, उपस्थित असलेले सर्व अन्य मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि सर्व तरुण मित्रांनो, सन्मान्य निलेश राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उद्या साहेबांचा निलेशजींचा वाढदिवस आहे आणि आपण सर्वजणच आज इथे शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेलो आहे. माझ्या अगोदरच्या सर्वच मान्यवरांची म्हणजे आमचे उदयजी असतील, सामंत साहेब असतील, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने निलेश साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी जे इथे उपस्थित आहे, मी काय कुठला मंत्री म्हणून नाही, आमदार म्हणून नाही, पण मी माझ्या मोठ्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. आणि आजचा हा क्षण आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्या जणांना बाहेरून राजकीय दिसला असला तरी आम्हा राणे कुटुंबियासाठी हा क्षण फार महत्वाचा आहे, भावनिकी आहे. कारण का निलेश साहेबांचा हा पूर्ण प्रवास फार जवळून पाहणारे पैकी आम्ही लोक आहोत. आणि आज जे त्यांच्या विधिमंडळामध्ये पाहतो, त्यांचे विचार ऐकतो, तर एक भाऊ म्हणून मला मनापासून फार समाधान वाटतं. कारण का 10 वर्ष निलेश साहेबांनी काय संघर्ष केला, कसा प्रवास केला, आम्हा राणे कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. निलेश साहेब बाहेरून तुम्हाला एका राजकीय नेत्यासारखे कपडे घालत असले तरी, जॅकेट आणि सगळ्या गोष्टी, पण हा माणूस राजकारणी नाही, त्याला राजकारण येत नाही. मनाचा राजा ज्याला म्हणतो ना, त्याला निलेश राणे म्हणतो. म्हणजे कपट कारस्थान असो, राजकारण असो, ह्याच्यावर एक दुसऱ्यावर हिशोब चुकते करणे असो, हे त्यांना जमत नाही. त्यांना राजकारणी कोणीही समजू नये. फार सरळ स्वच्छ मनाचा माणूस, मनापासून मित्र मैत्री आणि मनापासून प्रेम करणारा म्हणून माणूस म्हणजे निलेश राणे. आणि म्हणूनच मला असं वाटतं त्यांना या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये कदाचित जास्त त्रास झालेला आहे. कारण अन्य राजकारणी लोकांसारखं त्यांना कपट कारस्थान जमत नाही. जे मनात आहे तेच ओठावर असतं. आणि कुठेही अगर चुकीचं काही घडलं तर लगेच ते बोलून मोकळे होतात. आणि ह्या काही गुणांमुळे त्यांचं नुकसानही झालेलं आहे. म्हणून आज भाऊ म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना आज त्यांच्या आमदार
म्हणून कारकीर्द सुरू झालेली आहे. विधिमंडळामध्ये कुडाळ मालवणचा आमदार काय करू शकतो हे 2014 नंतर माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेला निश्चित पद्धतीने दिसलं असेल, अनुभवायला भेटला असेल. विधिमंडळातले त्यांची भाषण कोणी काही बोलून दे, निलेश साहेब बाहेर कसे बोलतात, आतमध्ये कसं बोला, असं काही नाही. माणसामध्ये अभ्यास हा संधी भेटल्यानंतर निश्चित पद्धतीने तो माणूस दाखवू शकतो. 2009 ते 14 मध्ये खासदार असताना त्यांचे लोकसभेमध्ये आपण अवघड 30, 31, 32 वयाचे होते, पण तेव्हाही लोकसभेमध्ये छाप पडला निलेश साहेब. आणि आता तर विधिमंडळामध्ये जो काय त्यांचा अभ्यास आहे, आकड्यांची जाण आहे, आणि काही करून मी माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेसाठी मला विधिमंडळाच्या पटलावर उभा राहून मला त्यांच्यासाठी सरकारकडून काहीतरी मिळवायचं आहे, ही भावना जेव्हा ते उभे राहून व्यक्त करतात, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, पूर्ण सभागृह त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तिथे बसलं असतं, हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी आवर्जून आपण सगळ्या जणांना, जे काही त्यांचे ओळखणारे लोक आहेत, मित्र आहेत, सहकारी आहेत, आम्ही सगळ्या जणांना, जे जे निलेश साहेबांना ओळखतात ना, मला असं वाटतं की आता निलेश साहेबांना आपण सगळ्या जणांनी मागे बघायला जायचं नाही, त्यांनी पुढेच बघायचं. जे काय अवतीभोवती, तसे निलेश साहेब जसं सुरुवातीला एकदम साधे मानायचे, आणि ह्याचा गैरफायदा घेणारे पण असंख्य लोक आजूबाजू आहेत. त्याचा फटका कधी कधी माझ्या सकट आपल्या सगळ्यांनाही बसतो. पण शेवटी आम्हाला एक गोष्टी माहिती असतात, तो विषय जेव्हा निलेश साहेबांपर्यंत पोहोचेल, निलेश साहेबांना जेव्हा भूमिका घ्यायची वेळ असेल, तेव्हा ते कधीही चुकणार नाही, हा विश्वास ठेवून आतापर्यंत आम्ही सगळ्या जणांनी प्रवास केलेला. आणि म्हणून एक चांगली संधी या निमित्ताने या मतदारसंघाला तर आलीच आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये राणे साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून निलेश साहेबांसारखं एक भक्कम नेतृत्व राणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभं राहील, या मनामध्ये माझ्या कुठेही किंतु परंतु नाही. म्हणून आपण सगळ्या जणांनी सांभाळलं पाहिजे. अवतीभोवती आपण काय बोलतो, काय चर्चा करतो, असंख्य प्रयत्न होतात. एक जिल्हा, आपल्या जिल्ह्यामध्ये लहान जिल्हा आहे, मी आणि किंवा कधी कधी आमच्या आई चर्चा करते, लहान जिल्हा आहे, पण चर्चा केवढ्या, आपलं सोडून बाकीच्या चर्चा करण्यामध्ये फार लोकांकडे वेळ आहे. पण आपल्यालाही कळलं पाहिजे, आम्हाला राणे कुटुंबाला पण आयुष्य आहे, आम्ही पण एक संघ म्हणून आम्ही दोघंही आमच्या वडिलांनी, आई वडिलांनी जे काही संस्कार आम्हाला दिले, त्यामुळे ना हा जोड फेविकॉल पेक्षाही मजबूत आहे, हे असंख्य लोकांनी समजून घ्या. कदाचित फेविकॉल वाले आमच्याकडे येतील की बाबा हे जे काय ना गम आमच्याकडे द्या, एवढं मजबूतीने आम्ही सगळे दोघं जण उभे आहोत. प्रयत्न होतात. काय आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये 24 तास काड्या लावणारे, ते आता थोडे गेलेले, पण काय आहे 24 तास त्यांचा हेच कार्यक्रम. निलेश साहेबांकडे जाऊन काय बोलायचं वेगळं, माझ्याकडे येऊन बोलायचं. मग दत्ता सामंत साहेब आणि निलेश साहेबांच्या मध्ये आमच्या रवी चव्हाण साहेब बद्दल काही ना काहीतरी आणायचं. या सगळ्या गोष्टींना निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून मी आपल्याला ह्या निमित्ताने आज एक चांगली सुरुवात आहे. आमदार झाल्यानंतरचा पहिला वाढदिवस आहे, म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण आलो आहे. म्हणून शुभेच्छा देत असताना आपल्याला त्यांना मोठं करण्याची पण जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. ह्याची ही जबाबदारीची जाणीव ठेवून आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे, त्यांच्या बरोबर उभं राहायला पाहिजे. कदाचित क्वचितच लोक निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने ओळखत असतील, आम्ही लोक चांगलं ओळखतो. ज्या पद्धतीने ते कुटुंब म्हटलं तर भावनिक, आणि म्हणून त्याचा काही गैरफायदा घेणारे जे लोक आहेत त्यांनी काही गोष्टी योग्य वेळी थांबवल्या.
तर मी तुम्हाला बोलतो की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा आपल्या कुडाळ मालवणसाठी सुवर्ण दिवस भविष्यामध्ये येतील एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो, विश्वासाने सांगू शकतो. म्हणून एकंदरीत त्यांच्या प्रतिमा जपण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. व्यासपीठावर बसलेले, खालती उपस्थित असलेले सगळ्यांचं आहे की त्यांची प्रतिमा कशी आपण जपली पाहिजे, त्यांना साथ कशी दिली पाहिजे, निस्वार्थी पद्धतीने त्यांच्या बरोबर कसं राहिलं पाहिजे. आपण काय बोलतो त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा अगर खराब होत असेल तर त्या गोष्टी आमचे केसरकर साहेब इथे आवर्जून उपस्थित आहे, आवर्जून आपण त्यांचं स्वागत करा. मग काय बोलतो या गोष्टीचं भान ठेवून मला असं वाटतं आपण प्रवास केला पाहिजे. निलेश साहेबांना जेवढा सन्मान आणि मान आमच्या राणे साहेबांबद्दल आहे तेवढाच मान आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आहे, आमच्या रवी चव्हाण साहेबांबद्दल आहे. आणि वेळेस वेळ दाखवून दिले. मला आठवतं जेव्हा त्यांच्या शिवसेनेचा प्रवेश होत होता तेव्हा तारखा जेव्हा जवळ येत होत्या तर माझा एकदा त्यांच्याशी बोलणं झालं. ते बोलले, नितेश, जोपर्यंत फडणवीस साहेबांना जाऊन मी भेटत नाही ना तोपर्यंत आपण पुढचा निर्णय घ्यायचा नाही. कदाचित क्वचितच लोकांना माहीत असेल. मग त्यांनी फडणवीस साहेबांचा वेळ घेतला, गेले फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे गेले. फडणवीस साहेबांनी त्यांना मिठी मारली, आवर्जून सांगितलं, निलेश तू कुठेही असशील तर तू माझा आहे हे सांगून त्यांना प्रदर्शनाचा प्रवेश करायला लावलेला आहे. हे खूप लोकांनी त्यांना ऐकावं आवर्जून. आणि म्हणूनच ह्या पुढच्या काळामध्ये निलेश साहेबांनी ताकदीने पुढे जावं. आता तर त्यांचा भाऊच पालकमंत्री आहे आणि म्हणून कुडाळ मालवणच्या जनतेने जे काय आशीर्वाद निलेश साहेबांना दिलाय, तुम्ही चिंता करू नका, या मतदारसंघासाठी काही कमी पडून देणार नाही हा शब्द तुम्हा लोकांना या निमित्ताने मिळेल. तुम्ही जे माझ्या मोठ्या बंधूंच्या चेहऱ्यावर जे हास्य तुमच्यामुळे आलेला आहे तो आनंदात त्यांच्या जो चेहऱ्यावर बसतो ना, हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे आहे. तुम्ही लोकांनी एक योग्य जो निर्णय घेतला, निलेश साहेबांच्या खांद्यावर मतदारसंघाची जबाबदारी टाकली. आता फक्त तुम्ही सगळ्या गोष्टी आमच्यावर सोडा. या मतदारसंघातला असा एक प्रश्न सोडणार नाही, ज्या गोष्टीवर निलेश साहेब हात ठेवतील तो प्रश्न सुटला समजत हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. म्हणून आपण सगळेजण एकत्र मिळून ताकदीने शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र मिळून महायुती म्हणून शिवसेना वाढवण्याची जबाबदारी निलेश साहेबांवर निश्चित पद्धतीने आहे. काय दोन विचार नाही. शिंदे साहेबांना असं तरी शब्द दिलाय, पण त्याचबरोबर महायुतीचा मान ठेवणं हेही निलेश साहेब कधी विसरणार नाही हे त्यांचा भाऊ म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो. म्हणून उगाच त्याच्यामध्ये काय काड्या लावण्याचं काही कारण नाही. तर बघा, आमचे दत्ता सामंत साहेब असतील, आमचे संजय पडतेजी असतील, बरं वाटतं, ही आमची जुनी माणसं आहे, खंदेप समर्थक आहे. राणे साहेबांची ओळख आहे, ते जेव्हा समोर होते मला कधी भेटायचे, साहेबांचं नाव काढलं तर डोळ्यातून पाशरू काढलं. आज आवर्जून भेटले, मी मिठी मारली, मला पडते साहेब तुम्हाला बघून मला फार समाधान वाटतं. पण तो विषय इथपर्यंत थांबला पाहिजे, बाकीचे नको. नाही तो उगाच बोलले की तू जास्त भावनिक होतोय, बाकीच्यांना पण आणा, असं नको. बाकीच्यांबद्दल मी भावनिक नाही, असं आहे, मला माहिती आहे कोणाबद्दल, म्हणून उगाच अडचण नको. नाही तर बाकीचे उगाच तर थांबलेच आहेत उंबरट्यावर, कधी राणे साहेब हो बोलतात आणि लगेच टुणूक करून इथे येतो. पण असं काय होत नाही. केसरकर साहेबांनी त्याची चिंता करू नये. म्हणून परत एकदा सन्माननीय निलेश राणे साहेबांना आज आमदार बघितल्यानंतर मला खूप मनापासून व्हाल. मी इथे आलो त्यासाठी. हे सगळे जे मोठ्या भावाचं जो वैभव बघतोय ना, यासाठीच राणे कुटुंब म्हणून आम्ही वर्षानुवर्ष आज थांबलेलो. आणि मला एक गोष्ट माहिती आहे, आता ग्रीप पकडली आहे ना, आता काय कोण त्यांना थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाही, एवढं मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. परत एकदा निलेश साहेबांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईनच. पण ह्या प्रवासामध्ये तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या. तुम्ही ज्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही जे स्वप्न पाहिलंय ते सगळे स्वप्न नक्की पूर्ण होतील. एक तुमचा लहान भाऊ म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नितेश साहेबांच्या मनोगताची उत्स्फूर्तता, उदंडता, त्यामधली दिशादर्शकता, दूरदृष्टी प्रत्येक मनोगतातून अनुभवता येते आणि ती प्रचिती, तो साक्षात्कार आजच्या मनोगताच्या माध्यमातून सुद्धा अनुभवता आला या ठिकाणी. नितेश साहेबांसाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन देत. आदरणीय दीपक भाई केसरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सत्कार सुरुवातीला केला जाईल. महाराष्ट्र राज्याकरिता शिक्षण विभागात शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी भरघोस असं योगदान दिलेलं आहे. जनमानसाला प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावत आपलंसं केलंय. प्रसन्न मुद्रा आणि शब्दाची श्रीमंती याचं प्रतीक म्हणजे साक्षात दीपक भाई केसरकर. गेली 80 वर्ष सिंधुदुर्गाच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असं योगदान देत आहेत. एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होणे दीपक भाईंसाठी. आदरणीय दीपक भाईंना मी मनोगतासाठी या ठिकाणी येण्याची विनंती करतो. मनोगतातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आदरणीय दीपक भाई केसरकर. आदरणीय राणेसाहेब, आदरणीय वहिनी, आजचे सत्कारमूर्ती निलेशजी, त्याचप्रमाणे आमचे लाडके पालकमंत्री नितेशजी आणि सर्व मान्यवर, सर्वप्रथम उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. निलेशजींच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सावंतवाडीला सुद्धा होता आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी जाऊन नंतर आमच्याकडे साठम महाराजांची पुण्यतिथी असते. त्यांचं दर्शन घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन मी निलेशजी आपल्यासाठी आलेलो आहे. मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं तर पालकमंत्री बोलल्यानंतर मी बोलणं योग्य नाही, परंतु तुमच्यावर सर्वच लोक प्रेम करतात आणि त्या काळात खासदार म्हणून तुम्ही जे केलेलं काम आहे अजूनही लोकांच्या लक्षामध्ये आहे. अगदी थेट डोंगर कपाऱ्यामध्ये आपण पंतप्रधान सडक योजनेचे रस्ते पोचवलेले आहेत, हे लोक अजूनही विसरलेले नाहीत. आणि राणेसाहेबांनी ह्या जिल्ह्यासाठी जे काय केलं, BSTचं चेअरमन असताना त्यांना बाळासाहेबांनी इथं पाठवलं या जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर केवळ या जिल्ह्याचं नाही तर संपूर्ण कोकणाचं नेतृत्व हे राणेसाहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पायावर पाय ठेवून आज आपण राजकारण करत आहात. आपल्या दोघांनाही शुभेच्छा देत असताना निलेशजी, आपला वाढदिवस आहे. जीवनामधली सगळ्यात चांगली पदं आपल्याला मिळो. आपल्या हातून खूप कोकणच्या जनतेची सेवा घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. राणेसाहेबांचे आशीर्वाद आणि पालकमंत्री महोदयांचा पाठिंबा दोन्ही तुमच्यावर आहे आणि त्याच्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि विशेषतः कोकण आणि मालवण मतदारसंघातल्या सर्व लोकांचं प्रेम आणि विश्वास तुमच्यावर आहे. तो तुम्ही स्वार्थ ठरवाल याची खात्री बाळगतो. आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय दीपकभाई केसरकर म्हणाले, मी थोडा उशिरा आलो, परंतु एखादा फलंदाज उशिरा येतो पण मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज घेऊन जातो. राजकीय क्षेत्रात ते चपखल अगदी जमतं. दीपकभाईंसाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ देत. आता 5 जणांचे सत्कार करायचे आहेत आणि त्यानंतर दादांचं मनोगत आणि त्यानंतर वाढदिवसाचा केक कापण्यात येईल. एक 2 मिनिटात फक्त. सिंधुदुर्गाच्या क्रीडा वैभवात ज्यांनी शिरपेचं खोललंय असे 5 खेळाडू ज्यांनी सिंधुदुर्गाचं क्रिकेट झुलवलंय, फुलवलंय, लौकिकाच्या शिखरावरती नेऊन ठेवलंय. सिंधुदुर्गाचे अष्टपैलू खेळाडू उमेश मांजरेकर, त्यानंतर लौकिक प्राप्त फलंदाज दीपक धुरी, लौकिक प्राप्त फलंदाज एम्ब्रोज एल्मेडा, लौकिक प्राप्त क्रिकेटपटू मंगेश धुरी आणि लौकिक प्राप्त क्रिकेटपटू सुशील शेडगे. या 5 जणांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सिंधुदुर्गाच्या क्रीडा वैभवात या 5ही जणांनी दिलेलं योगदान अथांग आहे, उत्तुंग आहे. ज्यावेळी कुठल्याही प्रकारच्या साधन सुविधा नव्हत्या, म्हणजे मॅन ऑफ द मॅचला 11 रुपये पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीजला 25 रुपये पारितोषिक, 500 रुपये जिंकले, विश्वचषक जिंकण्याचा आनंद मिळायचा. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाचा जमाना नव्हता, परंतु या 5 जणांनी ते करून ठेवलंय. अथांग आहे, उत्तुंग आहे. त्यातील उमेश मांजरेकर याची गोलंदाजी खेळायची म्हटल्यानंतर बंबेरी उडायची भल्याभल्यांची. तर त्यावेळी गॉडफादर मिळाला असता तर रणजी ट्रॉफी त्यांनी गाजवली असती. दीपक धुरी, एम्ब्रोज एल्मेडा, त्याबरोबर मंगेश धुरी आणि सुशील शेडगे हे 5ही लौकिकाच्या शिखरावरती असलेले खेळाडू. त्यामध्ये एम्ब्रोज एल्मेडा यांनी पहिला मान मिळवलाय जिल्ह्यात लेदर क्रिकेटमध्ये. शतक जे फलकावरती लागलं ते लावणारा फलंदाज होता मालवणचा सुपुत्र
एम्ब्रोज ॲल्मेडा आणि ज्याची रमाकांत आचरेकर यांनी खुल्या दिलाने वावा केली त्या खेळाडूचं नाव होतं दीपक धुरी. तिघांसाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. आता यानंतर मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो. या ठिकाणी सिंधुदुर्गाचे कार्यसम्राट भाग्यविधाता मित्र हो, कुठल्याही क्षेत्रात शून्याला सुद्धा किंमत देता येते हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सगळ्यांना सांगितलं होतं आणि ते तंतोतंत आचरणात आणलं राणे साहेबांनी. कसं माहितीये, पौराणिक युगात एक समीकरण झालं, 10नं 9ला टपली मारली, 9नं 8ला, 8नं 7ला, 7नं 6ला, 6नं 5ला, 5नं 4ला, 4नं 3ला, 3नं 2ला, 2नं 1ला. पण एक हा आकडा राणे साहेबांसारखा होता. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, परोपकार आणि सत्कर्मात निपुण होता. त्यामुळे त्यांनी अवतीभोवतीची सगळी शून्य गोळा केली आणि आपल्या संघटनेची ताकद वाढवली आणि त्याचं रूपांतर विजयात झालं. एकदा राणे साहेबांसाठी उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. आदरपूर्वक मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येण्याची विनंती करतो. एकदा राणे साहेबांसाठी उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. आज प्रिय निलेश राणे यांचा वाढदिवस आहे आणि या मालवणमध्ये या पटांगणामध्ये भव्य रीतीने सिंधुदुर्गातल्या जनतेच्या उपस्थितीत साजरा होतोय. त्या आजचे सत्कार मूर्ती निलेशजी राणे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित होते रत्नागिरीचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ मंत्री उदयजी सामंत, सन्माननीय आणि प्रिय नितेशजी राणे, हे महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत आणि निलेशचे बंधू आणि माझे दुसरे चिरंजीव आहेत. माननीय दत्ता सामंतजी, माननीय संजय आंग्रेजी, सन्माननीय बाळा चिंदरकर, सो दीपलक्ष्मी पडते, श्री संजय पडते, सो शिरवलकर प्राजक्ता, श्री अशोक सावंत, संदीप कुडतरकर, सो वर्षा कुडाळकर, या मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, या जिल्ह्यातील सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि मित्र, आज माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात आणलेला आहे. आज इथे निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार निवडून आले म्हणून सत्कार आहे त्यांचा. नितेश राणे देवगड, कणकवली, वैभववाडी, त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि 2 चिरंजीव आणि वडील खासदार, हे देशातील मला वाटतं एकमेव असे वस्तुस्थिती असेल. मी आमच्या सर्व नेत्यांना, दिल्लीचे माननीय मोदी साहेब, माननीय अमित शहाजी, श्री देवेंद्र फडणवीस, या सर्वांचा ऋणी आहे. दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणालो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्वान निघावे हे भाग्य मला मिळालं. दोन्ही पुत्र बांधर मुलाचं कौतुक वडील करतात अशाचा भाग नाही. त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो, एवढी वर्ष बोललो नाही. दोन्ही चांगलं शिकले, मला अपेक्षित होतं शिक्षण त्याने घेतलं.
निलेश नितेश दोन्ही परदेशात गेले. निलेशचा 15 वर्षाचा असताना गेला न्यूयॉर्क मध्ये. तो एमकॉम झाला, PhD झाला, त्यानंतर तो खासदार झाला. नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला, MBA केलं त्यांनी आणि भारतात. पण दोन्ही येऊन त्यांनी डायरेक्ट मोकळीक नव्हती राजकारण जा इथे जसं नाही. आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिसमध्ये. म्हणजे निलेश, ही चावी हे ऑफिस तुझं आणि हे व्यवसाय तू सांभाळायचं. ते नितेश जसा आला तर नितेशला घेऊन गेलो एका ऑफिसमध्ये. नितेश, हे तुझं ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा. तुम्ही व्यवसाय करून राजकारण केलं तर माझं काही हरकत नाही, फक्त राजकारण नाही. आम्ही तिघेही आपापले व्यवसाय सांभाळून राजकारण करतो. त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही, काही गरज नाही. बघा, मी 90ला आलो, आज मी ती पण एका कोणी सांगावं कॉन्ट्रॅक्टरने कोणी किंवा राणीने नेऊन पैसे दिले किंवा निलेश नितेश, आम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने. आणि म्हणून मला घमेंड आहे दोन्ही मुलांबद्दल. मी सांगितलं ते ऐकलं, अनुकरण केलं, त्याचं पालनही करते. बांधवांनो, फार असे क्षण येतात की वडील आपल्या मुलांचं कौतुक भर जाहीर सभेत करतात. असं काळही नाहीये, पण मी त्याला अपवाद असेल. आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान वाटतो. बांधवांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण शिक्षण वगैरे बाकी राजकारण सगळं मुंबईचं. संपूर्ण आयुष्य मुंबईत नगरसेवक BST चेअरमन झालो असता माननीय बाळासाहेब एक दिवशी म्हणाले, नारायण, ही विधानसभेची निवडणूक 1990ची येते, तुला सिंधुदुर्गात जावं लागेल. मी म्हणलं, साहेब, मी अजून तसं काही ओळखीचं कोण नाही, फक्त जन्म झाला आहे, नातेवाईक फक्त आहे, त्यांना ओळख. नारायण, तुला तुझ्या नावाची मागणी आहे, तुला जावं लागेल. काही बोललो नाही, नमस्कार केला आणि निघालो. नंतर मी आलो 90 साली. आत्ताचे कार्यकर्त्यापैकी तेव्हा पहिल्यांदा भेटलेलेही काय अनेक जण आहेत, काही स्टेजवर आहेत, काही खाली आहेत. आणि नौका असताना मी या जिल्ह्यासाठी, मतदारसंघासाठी, इथल्या सवंगड्यांसाठी, कार्यकर्त्यांची नौका असताना पण पहिल्याच निवडणुकीत ज्या मालवणकर, कुडाळ, कणकवलीकरांनी मला मतदान दिलं आणि लोकप्रतिनिधी बनवलं, त्या सर्वांचे प्रत्येकदा आज आभार मानतो. आज हे दिवस तुम्ही मला दाखवले, माझ्या कुटुंबियांना दाखवले, माझ्या मुलांना दाखवले. हे काम तुम्ही केलं, पण त्या कामाची निलेशने सांगितल्याप्रमाणे. निलेश म्हणाला, अतिशय चांगलं वाक्य, तुमचे उपकार आमचं आयुष्यभर पूर्ण करू हे आम्हाला सांगता येत नाही, पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. या आयुष्यात तुम्ही केले उपकार आम्ही कसे पूर्ण करायचा विचार करू. पण तुमचे एवढे मोठे उपकार आहेत, ते उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, आजचा दिवस सिंधुदुर्गाचे सर्व तालुके, जनता यांचाच आहे. आम्ही निमित्त आहे. एकदा सचिन तेंडुलकरचा सत्कार त्यांनी विक्रम केला, तेव्हा एक जाहीर त्याचा कार्यक्रम सत्काराचा होता. सत्काराला उत्तर देताना सचिन म्हणाला, अहो, तुम्ही माझा सत्कार करताय, पण या यशाचं निमित्त मी नाहीये, माझ्या हातातली बॅट आहे. ते श्रेय स्वतःकडे घेतलं नाही. आजही मी, माझी दोन्ही पुत्र, आम्ही कोणत्याही यशाचं, कोणत्याही कामाचं, कोणत्याही कर्तृत्वाचं आमचं श्रेय आम्ही मानत नाही.
ते आमच्या मतदारांचं श्रेय आहे असं आम्ही मतदारांचं सदैव आम्ही कुठूनही निघालो जिल्ह्यात आलो तर लोकांची काम प्रश्न याशीच आमचे दिवस जातात. एक दिवस तुम्ही दाखवा राणी निलेश कुठे चित्रपटाला गेले, कुठे कार्यक्रमाला गेले, मनोरंजनाला गेले की अजून कुठे नाही. आमचा ध्यास हा सिंधुदुर्गाचा विकास, आमचा ध्यास या सिंधुदुर्गातील जनता सुखी समाधानी समृद्ध जिल्हा व्हावा हा आमचा ध्यास आहे. बांधवांनो, ध्यास काय राजकारण चाललंय? राजकारणातून मी 35 वर्ष प्रवास करतोय. पाहिलं, लोकांचे स्वभाव पाहिले, कधी कधी वाईट वाटायचं. कुठे आलो आपण, कशी लोक वागतायत. नाही म्हणालो माझा जिल्हा आहे, हे लोकांनी कशी वागणूक देऊ द्या. आपण पुढे जायचं, यांची सेवा करायची, विकास करायची. काही लोकांनी आरोप करणारे पण आता जिवंत आहेत, सोडून गेलेले पण आहेत, त्यांची काय कारस्थान आहे तेही माहिती आहे. मला सोडून गेलेले आज कुठे आहेत आणि माझ्या सोबत असणारे आज कुठे आहेत ते बाकीच्याला विचार करा. कुठे आहेत? माझा मी आहे तिथेच आहे. हो, निलेश तिथेच आहे, तिथे आहे. काय आरोप? ते राजकारणात नव्हते, तो असा आहे, तो तसा आहे. अरे आम्ही असे आहे म्हणून लोकांनी निवडून देतात. निलेश 10 दिवस त्यांनी विधिमंडळात जे काम केलं ते तुम्ही अनुभवलं. मागच्या 10 वर्षाचा आमदार मला नाव नाही घेत. हे पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. लोकांचे फोन येतात का? अहो काय तुमचा आमदार बोलतोय, काय त्याचा अभ्यास आहे. मी तर अनेक मला फोन आले, पण जनतेला पण एकमेकाला येत असत. मी मुलाचं कौतुक बोलत नाही, त्यांनी जी मेहनत परिश्रम करतोय तेही बघा. आमचा नितेश आज पालकमंत्री म्हणून एवढ्या कमी दिवसात तो झपाटा कामाचा लावलाय. बाकीच्या मंत्र्याचा आढावा घ्या, बाकीच्या घ्या, कुठे असतात, काय करतात, किती प्रस्ताव आणले, किती मार्गी लावले, किती लोकांचे प्रश्न सोडवले. लोकांनी ह्याचा विचार करायचा की आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे का कसा आहे. योग्य माणसाला निवडून दिल्यास तिथे विकास दिसतो, समृद्धी येते, लोक सुखी आणि समाधानी होतात. म्हणून अशा माणसाला निवडून देताना आनंद आहे आणि समाधानाची पूर्ती पण आहे. भविष्यात लक्षात ठेवा, चुकून अन्य काही विचार करू नका, विचार करू नका. आता बरेच आग लावायचा प्रयत्न करतात का? हो, कोणाच्या कार्यक्रमाला चालला, कोणाच्या म्हणजे? अहो शिवसेना एकनाथ शिंदे गटाची, तिथे आमचा निलेश उभा राहिला. भारतीय जनता पक्षाचे नितेश उभा राहिला, ते खासदार बीजेपीचा आहे. आमचं सरकार एक आहे, 3 पक्षाचं एक सरकार आहे. आम्ही कुठे गेलो तरी सरकारमध्ये एकच आहे. म्हणून कुणाच्या मंचावर जाणं, कोणाबद्दल बोलणं म्हणजे दुसऱ्या पक्षात जाणे एवढे कच्च्या मनाचे आम्ही नाही आहोत. काही लोक निवडणुकीत आमच्यावर भरपूर प्रचार केला, मी विसरत नाही. हो, निलेश नितेश काय करतात माहित नाही, वाईट स्वभाव आहे मला. त्यांना सांगतो किती प्रयत्न जरी केले तर भाजपात येऊन किंवा शिवसेना एकनाथ गटाला येऊन तुम्हाला स्वास्थ्य लागू देणार नाही. तुम्ही बोललेले शब्द कानावर आहेत आणि माझ्यापासून कोण नाही वाचू शकत, कोण नाही. दोन्ही पक्षाचे नेते मी जर त्यांना सांगितलं ना ते योग्य जागा आणि कोणी प्रयत्नही करू नये. नेत्यांनी नको आणि आमच्या नको ना त्यांच्या नको. आम्हाला सिंधुदुर्ग घडवायचा आहे. आम्ही काय मिळवायला आलो नाही, सगळं मिळूनच आलोय. हो, मी उद्योगपती असताना तिथे आलो, आजही आहे. निलेश तिथे दोघेही उद्योजक आहेत. त्या बांधवांनो, मी आठवतो दत्ता सामंतचं भाषण, आताच आमच्या उदय सामंतचं भाषण छान बोलले दोघं. मनाचा मोठेपणा हा सांगावं लागत नाही. हो, दिसतो, तो दाखवावा लागत नाही, आपोआप दिसतो. आणि त्यानंतर
आता आमचे थोडा उशीर का होईना पण आमचे खास मित्र दीपक केसरकर हेही छान बोलले. दीपक केसरकर साहेब, हे तुमचे शब्द म्हणजे आमचा आशीर्वाद समजतो. आम्ही लोक प्रेमाला भुकेलेले आहोत. पैसा नको, ईश्वराने सगळं दिले. माणुसकी दाखवा. आम्ही त्या माणुसकीला कधी विसर पडू देणार नाही. रामेश्वराने आम्हाला घडवलं, संस्कारासकट घडवलं. आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांना मी सांगेन, चित्रगजीला महाराष्ट्राने देश हा देशात काम करतो. हे योगदान माननीय आमच्या मोदी साहेब, त्यांच्यामुळे मी केंद्र पाहतोय. केंद्रात मंत्री होऊ शकलो, खासदार होऊ शकलो अमित भाईंमुळे. आणि इथून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं. तिघांचे ऋण कधी विसरणार नाही. पण त्यांना मी एक सांगेन, तुम्ही नाव सुचवलं, मी काम करतात, तुम्हाला एक समाधान मिळेल. राणेला आणलं, पण राणेने काहीतरी करून दाखवलं. ते नाव केल्याशिवाय हे नाव राणेचं नाही, सिंधुदुर्ग वासियांचं नाव आहे. तुम्ही पहिलं मला आमदार केलं नसतं, आता खासदार केलं नसतं, मी कुठे घरात असतो, कुठे कामधंदा करत असतो. पण बांधवांनो, कोणाच्या नशिबी मतदार असावे, नागरिक असावे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांसाठी. सिंधुदुर्ग माणसाची पारख करणं, त्याचे गुण पारखणं आणि त्याची निवड करणं, पारख शक्ती आमच्या या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातील मतदारांची आहे, लोकांची आहे. तुम्हा सर्वांना मी रामेश्वरकडे प्रार्थना करेन, माझ्या या सिंधुदुर्गवासियांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि हा जिल्हा समृद्ध व्हावा, तो रामेश्वराने करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावी, एवढी आज प्रार्थना करतो. निलेश यांना शुभेच्छा देतो. मागे बघू नका, ते राणेंचं काम नाही, कर्तव्य आहे. पुढे बघायचं, कोणी येऊ दे, पुढे बघा, देवाचं नाव घ्या आणि जनतेची सेवा करा. जनता तुमच्या पाठीशी असल्यावर कोणाला घाबरायचं काही कारण नाही. आणि त्याहीपेक्षा मी सांगेन, या जिल्ह्यातील माझे कार्यकर्ते 90 सालापासून मला मिळाले आणि मंचकावर आहेत. सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, पण एक मी भाग्यवान आहे. स्वभावाप्रमाणे अनेक वेळा त्यांच्यावर मी रागवतोय, पण ते माझ्यावर रागवत नाही. त्यांचा मोठेपणा हा त्यांचा मोठेपणा. आणि म्हणून सातत्याने 90 ते आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका लढवल्या त्यांनी मला साथ केली, म्हणून मी आज या मंचकावर आणि तशीच साथ माझ्या दोन्ही मुलाला दिलास. हा जिल्हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी विचार व्यक्त करतो. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, तसा बराच घेतला, पण तो तुम्ही मला दिलेला वेळ असं समजून मी ते बोललेलो आहे. परत एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आणि ते एक नाव मात्र विसरतो, राजा सामंत. फार छान बोलतो, साहित्यिक पण आहात का मला माहित नाही, पुस्तकावर लिहिता का? हा, छान बोलतात. गुण नसलेला गुण कसा सांगावा स्किल त्यांच्याकडे आहे. याचा अर्थ आमच्यात गुण नाही असे नाही, पण एखाद्या नसतील तर कसे आहे ते दाखवायची कौशल्य तुमच्यात आहे. तुम्हाला रामेश्वराने उदंड आयुष्य देव वाजवा अशी मी प्रार्थना करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे औक्षण केलं जाईल. मी सौ दीपलक्ष्मी पडते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी औक्षणासाठी या ठिकाणी पुढची धुरा सांभाळावी. हिंदू धर्माच्या राठीत असं म्हटलं जातं, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. त्या निरंजनाच्या किंवा ज्योतीच्या किंवा लामण दिव्याच्या ज्योतीप्रमाणे प्रत्येकाचं आयुष्य तेजोमय बनो, हा त्याच्या मागचा भावार्थ आहे.
आणि मित्रांनो, समृद्धी त्या तेजोमय वातावरणामुळे घरात येते, ती नांदते. प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन घरातलं दुगुणित होतं. आणि मित्रांनो, आचार विचार संस्कारानं, कर्तृत्वानं, दातृत्वानं, नेतृत्वानं संपूर्ण घराच्या भिंती सजल्या जातात. आणि मित्रांनो, अशा घरातून आदरणीय राणे साहेबांसारखं नेतृत्व जन्माला येतं. आदरणीय निलेश साहेबांसारखं नेतृत्व जन्माला येतं. आदरणीय निलेश साहेबांसारखं नेतृत्व जन्माला येतं. मित्र हो, माणूस ज्यावेळी लग्न करतो ना, त्यावेळी आपल्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. त्यावेळी खऱ्या अर्थानं नवऱ्याच्या मागे मंगळ लागतो आणि बायकोच्या हातात सूत्र जातात. परंतु जी महिला संस्कार संपन्नता तिच्या अंगात भिनलेली असते, ती सूत्र अप्रतिम प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावत हाताळते. आणि त्या महिलांमध्ये आदरणीय नीलमताईंचं नाव घेतलं पाहिजे. आदर्श महिला म्हणजे काय, त्याचं प्रतीक या ठिकाणी अनुभवता येत आहे. राणे साहेबांच्या यशात, निलेश साहेबांच्या यशात, निलेश साहेबांच्या, नितेश साहेबांच्या यशात त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. मी रामेश्वराच्या चरणी, कुणकेश्वराच्या चरणी, कलेश्वराच्या चरणी, विघ्नहर्ता प्रतुंड गणपती गजाननाच्या चरणी, त्याचबरोबर आंगणेवाडीच्या भराडी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की भविष्य काळात राणे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला निरोगी दीर्घायुष्य लाभू दे, त्यांचा प्रत्येक संकल्प सिद्धीस जाऊ दे. आणि मित्रांनो, गजांत लक्ष्मीचं वैभव या सिंधुदुर्गात नांदू दे, अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. भरभरून सिंधुदुर्ग वासियांच्या वतीनं या ठिकाणी निलेश साहेबांना शुभेच्छा देतो. कार्यप्रणाली म्हणजे काय, पहिल्या 3 महिन्यात त्यांनी दाखवून दिली. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, परोपकार आणि सत्कर्माची सांगड घालत सिंधुदुर्गाच्या विकासासाठी ती नांदी ठरू शकते भविष्य काळात. असं कर्तृत्व उष्ण घेता येत नाही, ते उदयास यावं लागतं. एखाद्याची संगत, एखाद्या लग्नाची पंगत चुकली ना चालू शकते, संगत चुकताने. आणि ती संगत चांगल्याची लाभली की खऱ्या अर्थानं नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व, परोपकार, सत्कर्म उदयास येतं. हिंदू हृदय सम्राट, वंदनीय ऋतुल्य व्यक्ती आदरणीय बाळासाहेबांची संगत, सहवास राणे साहेबांना लाभला. आणि मित्रांनो, त्यांचे आचार विचार, कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व याची कास धरत राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्हा घडवला. आणि त्याच विचारांची कास धरत सध्याच्या घडीला निलेश साहेब असो, नितेश साहेब असो, मार्गक्रमण करतायत. एकच ध्यास सिंधुदुर्गाच्या विकासाचा, एकच ध्यास सिंधुदुर्गाच्या समृद्धीच्या. आणि मित्रांनो, भविष्य काळासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुलभ होतील. कारण झपाटल्यासारखं कसं काम करावं ना, त्यांच्या नेतृत्वातून आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सिंधुदुर्ग वासियांच्या वतीनं निलेश साहेबांना भरभरून शुभेच्छा देतो.
शुभ जन्मदिनं तुभ्यं शुभ जन्मदिने तव हे सकलं सफलं भूयात् सकलं च शुभं भूयात् शुभ जन्मदिनं तुभ्यं शुभ जन्मदिनं तुभ्यं शुभ जन्मदिने तव हे सकलं मधुरं भूयात् शुभ जन्मदिनं तुभ्यं शुभ जन्मदिनं तुभ्यं या ठिकाणी क्रमवारीने यायचं आहे शुभेच्छा देण्यासाठी क्रमवारीने यायचं आहे क्रमवारीनं या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे निलेश साहेब सगळ्यांची शुभेच्छा स्वीकारणार आहेत फक्त लक्ष द्या या ठिकाणी की क्रमवारीनं प्रत्येकानं नियोजनात सहभागी व्हायचं आहे प्रेमापुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावत या ठिकाणी शुभेच्छा द्यायचं आहे ही आग्रहाची विनंती करतो कार्यक्रम तुमचा आहे आणि नेतृत्व राणेसाहेबांच्या रूपात त्याचबरोबर निलेश साहेबांच्या रूपात नितेश साहेबांच्या रूपात आहे दीपकभाईंच्या रूपात आहे किंवा उदय सामंतांच्या रूपात आहे ती आपली नेतृत्व आहेत आपल्या घरची आहेत त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी प्रेमापुलकी जिव्हाळ्याचं बंधन निभावत या ठिकाणी क्रमवारीनं ह्या शुभेच्छा द्यायच्या आहेत दीपक नारकर तर या दीपक नारकर सर्व कार्यकर्त्यांना विनम्र विनंती आहे की सर्व कार्यकर्त्यांनी व्यासपीठ खाली करायचं आहे व्यासपीठावरील सर्व खुर्च्या कोच या ठिकाणी खाली घ्यायचे आहेत स्टेजचे डेकोरेटर आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या स्वयंसेवकांकडनं खुर्च्या आणि कोच आपण खाली घ्यायचे आहेत स्टेज रिकामी करायचं आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की स्टेजच्या खाली यायचं आहे सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे स्टेज डेकोरेटर यांना विनंती आहे या ठिकाणी शिवाय हे नाट्यप्रयोग या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये चालू होईल या ठिकाणी स्टेज डेकोरेटर आहेत त्यांच्या स्वयंसेवकांनी या ठिकाणी खुर्च्या खाली घ्यायच्या आहेत आणि स्टेज मोकळा करून द्यायचा आहे